फुलांचे हार 1 वर्षभर राहतात, खराब होत नाही. त्याला जशी ऊन आणि हवा लागल तसं ते ऑटोमॅटिक फुलतात. आम्ही एकरी ह्याचे 6 ते 7 लाख रुपयाचं उत्पन्न घेतलेलं आहे. प्लास्टिकच्या फुलाच्या हाराला पर्याय म्हणून आपण ही फुलांची शेती चालू केलेली आहे. पाणी मारलं परत फ्रेश होतात आणि 1 वर्षभर राहतात. ह्या फुलाची शेती महाराष्ट्रामध्ये माहिती नाही. ह्याची आपण लागवड मे मध्ये रोप तयार केले जातात. 2 ते 3 महिन्याच्या नंतर ह्या फुलाला फुलं यायला चालू होतात. फुलाच्या झाडाचा कालावधी 8 ते 9 महिने राहतो. ते आम्ही हे 200 रुपये सांगून 150 रुपयाला प्रतिनग म्हणून हे विक्री करतो. ह्या फुलाची खासियत अशी आहे की हे फुल कळी असताना ह्याचे हार तयार केले जातात. त्याला जशी ऊन आणि हवा लागल तसं ते ऑटोमॅटिक फुलतात आणि वाळतात. त्याचं कारण आहे की हे फुल आहे जंगलातलं. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये शेतकऱ्याला याची माहिती नाही. त्याच्यामुळे आम्ही लोकांना माहिती सांगण्यासाठी आलेलो आहे. म्हणजे स्वतः शेती करून, स्वतः हार तयार करून, स्वतः आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये मार्केट तयार करून सर्व लोकांना मोफत माहिती वगैरे सांगत आहेत. ह्याची आपण लागवड मे मध्ये रोप तयार केले जातात. 2 ते 3 महिन्याच्या नंतर ह्या फुलाला फुलं यायला चालू होतात. म्हणजे आपण झेंडूची शेती कशी करतो तशा टाइप मध्ये सेम शेती केली जाते. फुलाच्या झाडाचा कालावधी 8 ते 9 महिने राहतो. ह्या फुलाची लाईफ 1 वर्षभर राहतात. जशी ऊन आणि हवा लागेल तसे फुललेले जसे आहे तसे ॲज इट इज 1 वर्षभर टिकतात. ह्या फुलाची शेती महाराष्ट्रामध्ये माहिती नाही. आपण जसं सरकारचं सहकार्य भेटेल तसं आपण सर्व सेंद्रिय मध्ये माहिती सांगत आहे.